मत व्यक्त करावं. कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूरचे संचालक सन्माननीय सुयोग वाडकर सर. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या अंतर्गत आज ग्रामपंचायत अंतुर्ली तालुका बुधरगड जिल्हा कोल्हापूर या ग्रामपंचायतीच्या वतीनं आज या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये जर बघितलं तर आज जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी जे म्हटलं जातंय त्याला काय खऱ्या अर्थानं अर्थ आहे की महिलांच्या जीवावरच प्रत्येकाचं घर आज चाललेलं आहे. त्यांचा आधार असल्यामुळं त्यामुळं सर्व माझ्या ताई माई अक्कांना या निमित्तानं मी महिला दिनाच्या प्रथम या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी CSR फंडाच्या माध्यमातून आमचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे समन्वयक सन्माननीय संजय पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि देसाई साहेबांच्या कर्तृत्वातून विविध CSR फंडातल्या 50% अनुदानातल्या वस्तूंचं वितरण, मग शिलाई मशीन असेल किंवा गृहोपयोगी वस्तू असतील आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील आपल्या 2 मतदारसंघातील जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांचा सत्कार कार्यक्रम असा संयुक्त कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कुणी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोण म्हणते चाणक्य, कोण म्हणते किंग मेकर, कोण म्हणते पडद्यामागचे सूत्रधार आणि आमचे सन्माननीय मित्र आणि ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मातब्बर अशा नेतृत्वावर विजय मिळवून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपलं जिल्ह्यामध्ये एक नवीन नाव करून दाखवलं ते सन्माननीय अर्जुनजी आबिटकर सर. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या गावचे लोकनियुक्त सरपंच आणि ज्यांच्या पुढाकारातनं हा कार्यक्रम होतोय आणि ज्यांच्या मनामध्ये या गावामध्ये या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून या गावाला एक नवीन दिशा देऊन विकासात्मक कार्य करण्याची ज्यांनी तासभराच्या भाषणामध्ये त्यांनी आम्हाला सर्व काही सांगितलं ते आमचे मित्र सन्माननीय देसाई साहेब. या ठिकाणी माझे मित्र सन्माननीय बाबा नांदेकर माजी सभापती यांच्या सौभाग्यवती या विभागातून ज्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्या नांदेकर वहिनी, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे लाड साहेब आणि देसाई मॅडम. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं ज्यांनी परिश्रम दिले आणि जिल्ह्यातील मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतलाय त्या सहभाग घेतलेल्या ग्रामपंचायतींना समन्वयक म्हणून काम करून अशा पद्धतीच्या योजना त्या ठिकाणी राबवायच्या. मग सौर ऊर्जा असेल, सोलर असेल, त्या ठिकाणी त्या प्लॉटचे मला वाटते शेती करणे किंवा अनेक योजना, अशा अनेक योजना ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात ते आमचे मित्र सन्माननीय संजय पाटील साहेब. आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला मी आभार मानू इच्छितो आणि मी सरपंचांचा आणि संजय पाटील साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो की मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो त्या ग्रामपंचायत गटातून कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला निवडून आलो. ते ग्रामपंचायत गट आणि 7-8 गावातील या ठिकाणी मला वाटते ग्रामपंचायत सदस्य आहेत. आम्हाला आमच्या वरंडेकर मित्रांनी कधी आम्हाला माहीला बी सांगितलं नाही आणि कधी जत्रेला बी सांगितलं नाही, पण आम्हाला देसाई साहेबांनी सांगितल्यामुळे तुमचं या ठिकाणी आम्हाला दर्शन झालं. तुम्ही लोकांनी मला या ठिकाणी त्या गटातनं मदत दिली त्यामुळे तुमचं या ठिकाणी दर्शन समोर येण्याचा योग आला, आपल्याशी या ठिकाणी बातचीत झाली. त्यामुळे तुमचं सर्वांचं या ठिकाणी विभागातले या लोकनियुक्त सरपंच आणि त्या सर्व ग्रामपंचायतींचे सर्व पदाधिकारी आपले या ठिकाणी दर्शन झालं आणि मला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचंच या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो. आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बराच वेळ झालेला आहे. तिकडे जेवणाकडे बी लोकांचं निम्मार्ध लक्ष आहे. आबिटकर सरांना तिकडे त्या ठिकाणी दुसरा आणि कार्यक्रम आहे. पण या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो राम लक्ष्मणाची जशी जोडी असते तशी आबिटकर सर आणि या ठिकाणी पालकमंत्री आमचे सन्माननीय प्रकाशराव आबिटकर साहेब यांची जोडी या बुधरगड राधानगरीसाठी योगदायी जीवनदायी अशी नदीसारखी व्हायला लागलेली आहे आणि विकासमय या ठिकाणी हा तालुका व्हायला लागलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने एक तरुण चेहरा आपल्या मतदारसंघाला लाभला
आणि राज्याचं नेतृत्व आज त्यांच्याकडे आहे. त्यामुळं मगाशी देसाई साहेबांनी जी यादी वाचली ती यादी न वाचता एक कागदावरती आपण एक आराखडा करून जर मंत्र्यांच्या पाशी बसला, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, देणारा एक हात पालकमंत्र्यांचा आज इथं या ठिकाणी जिल्ह्याला सगळ्या हात तो आहे. आणि तुम्ही आमच्याकडे इथे या कार्यक्रमाच्या निमित्तानं कशाला मागायला देणार तुम्ही, आणि इथं तुम्ही मागायला लायचा. म्हणजे या जिल्ह्याचं सगळं पालकत्व आज या ठिकाणी गारगुटीत आहे. आणि तुम्ही एवढ्या जवळ असणारी मंडळी त्यांच्या जवळची माणसांनी यादी वाचून घेतली, तिथे जायचं, यादी द्यायची, करा बाबा म्हणायचं, देते तुम्ही. आणि त्यांचं ते भोजरगड राधानगरी आता आहेच ते. आम्ही त्यांच्या विरोधातली मंडळी, पण विरोधात असून सुद्धा आम्ही आमच्या विभागामध्ये, मी करवीर तालुक्यात माझी ओळख करून द्यायची राहिली. आपली सर्वांचं माझं तुमचं नातं काय लांबचं नाही. खऱ्या अर्थानं आपल्याला सांगू इच्छितो, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हरित क्रांती आणि दुग्ध क्रांती ज्यांनी केली, आणि गोकुळचे शिल्पकार सन्माननीय जे गोकुळचे संस्थापक आहेत, ते मी अभिमानाने त्यांचं नाव घेतो, की ज्यांनी मला वाटतं 81च्या काळामध्ये या गावाला येण्याची रस्ता नसेल अशा काळामध्ये त्या काळातल्या सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याला एक रोजगार दिला, दुग्ध व्यवसाय करण्याची त्यावेळेला संधी दिली. ते सन्माननीय स्वर्गीय आनंदरावजी पाटील सुयेकर यांच्या मुलगीचा मी मुलगा आहे, हे पहिल्यांदा मी आपल्याला या निमित्तानं मी सांगू इच्छितो. या निमित्तानं आणि त्यात दुसरी गोष्ट काय, अर्जुन सरांचे बंधू नामदार प्रकाश आंबेडकर साहेब हे माझे मार्गदर्शक आहेत. हे कशा मी तुम्ही म्हणणार कसं काय, तर ते ज्यावेळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळेला मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा नांदेकर साहेब त्यावेळेला सभापती होते. म्हणजे ही मंडळी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळामध्ये आम्ही काम केलेली मंडळी आहे. आणि त्यांचा आमचा जो घरोबा आहे, आतापर्यंत मी माझ्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं 20 कोटीच्या योजना या ठिकाणी रस्ते वगैरे किंवा घाट असतील, नदी घाट असतील, शाळा असतील, सगळ्या कामं केलेली आहेत. त्याचा कार्यक्रम माझ्या इथं पूर्वी झालेला आहे. तो कार्यक्रम झाल्यामुळेच मला वाटतं या ठिकाणी मला बोलवण्याची संधी मला आपण दिलीत, मला बोलवलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा मी तुमचं मनापासून आभार मानतो. 20 कोटीची जरी कामं केली असली तर ती मी सत्तेच्या विरोधात राहून केली. मी अजून आंबेडकर सरांच्याकडे गेलेलो नाही. देसाई साहेब, मी जायच्या आधी तुम्ही जावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी आपल्या या प्रतिनिधींना या ठिकाणी सांगू इच्छितो, गावात आमदार आला की कागद घेऊन पुढ्यात नाचण्यापेक्षा मी सर्वसाधारण सांगतो, काय आहे, ज्याला वेळ देता येतोय त्यानं गावकी करावी, ज्याला वेळ देता येत नाही त्यानं गावकी करण्यात काय साहेब अर्थ नाही. गावाचं वाटोळच होते त्याला. त्यामुळे ज्याला वेळ देता येतोय त्यानंच गावात त्या ठिकाणी या ग्रामपंचायतीमध्ये सहभाग घ्यावा. तळमळीनं जसं आपला संसार आपण करतोय तशा पद्धतीचंच काम आपण या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये केलं. जसं माझ्या घरामध्ये जे काय मुलाला काय लागतंय, चड्डी फाटली आहे त्याला नवीन चड्डी घ्या लागते, त्याला बनियान घ्या लागतंय, तसं गावाचं आहे. इथं गटार हे झालाय, नळाचा कप झालाय, चावीला पाणी नाही, अशा सगळ्या भूमिका या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणजे एक संसदच आहे असं म्हणाली. ज्यानं ग्रामपंचायतमध्ये काम केले ते कुठेही या ठिकाणी तटणार नाही. मी आपल्याला या निमित्तानं अभिवचन देतो. खऱ्या अर्थानं आज आंबेडकर सरांच्या माध्यमातनं म्हणजे मला योग कधी आला नाही त्यांच्याबरोबर समोर बसायचा, कारण का आम्ही मैत्री चांगली आहे, पण विभाग वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या समोर येता येत नाही. आम्ही जरा काँग्रेसची मंडळी आहे, आता आम्ही वंचित आहे, ते सत्तेत आहेत, त्यामुळे आमच्याकडे जरा बघण्याचा लोकांचा जरा नाकर्तेपणा आहे. आणि आमचं तिकडं आम्ही करवीरमध्ये असल्यामुळे आम्हाला ते परंपरागत काँग्रेस ते चाललेलंच आहे, हे चालत राहील. पण आमच्यातला जो मैत्रीपूर्ण जे संबंध आहेत ते आम्ही कायमपणानं टिकवलेले आहेत. त्यांनी सुद्धा मला कायमपणानं सहकार्य केलंय. मी आंबेडकर साहेबांच्यावर चांगला प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून 10-12 गावची काहीतरी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना विनंती करतो, कागद नाचवून काही उपयोग होत नाही, जाऊन त्यांच्या मानगुटीवर बसायला लागते. एवढंच लक्षात ठेवा. गावात एखादं काही काम करायचं असेल तर आपण त्यांच्या मानगुटीवर बसायला शिका, एवढंच या निमित्तानं आपल्याला सल्ला देतो. आणि मला माझं लांबलेलं भाषण मी या निमित्तानं थांबवतो. खरं तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे एखादी वक्तृत्व स्पर्धा आहे की काय असं वाटलं तर शंका येणार नाही, कारण ह्या सर्व नेतृत्वाकडून एक चांगलं वक्तृत्व या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद वाडकर साहेब. यानंतर माननीय अध्यक्ष अर्जुन आंबेडकर सर यांना विनंती आहे, आपण सर्वांना संबोधित करा.